सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रियालेस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामी कृपा म्हणजे काय, स्वामी सेवा म्हणजे काय ह्याविषयी सांगणार आहे। तर स्वामी सेवा म्हणजे काय, जे आपण स्वामी चरित्रातले 21 अध्यायांमधले 3 अध्याय रोज पठण करतो, 11 माळी स्वामींचा जप करतो, स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामींवर अतूट विश्वास ठेवतो, तर ही झाली आपली स्वामी सेवा। पण खरंच जर स्वामींना प्रसन्न करायचे असले आणि स्वामींचा जर कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असला तर आपण कर्म पण चांगले करावे लागतात। शेवटी कर्मातच देव आहे। सर्वजण स्वामीची नियमित पूजा करतो, स्वामींना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवतो, त्यांचे नामस्मरण करतो, त्यांची पारायणे करतो, त्यांचे स्वामी चरित्राचे अध्याय रोज पठण करतो, 11 माळी जपही करतो। पण हे सर्व करत असताना स्वामींना ज्या मार्गाने आपल्याला प्रसन्न करता येईल ते सर्व आपण करत असतो। पण हे सर्व करून स्वामी प्रसन्न होणार आहेत का? हे सर्व करत असताना तुम्ही जर इतरांविषयी वाईट विचार केला, इतरांविषयी वाईट भाव असेल तुमच्या मनामध्ये, दुसऱ्यांना जर तुम्ही त्रास देत असाल तर ही सेवा करून काही उपयोग होणार नाही। तर स्वामी तुम्हाला प्रसन्न होणारच नाही आणि जर आपली कर्मच चांगली नसतील तर देवसुद्धा काही करू शकत नाही। तुम्ही देऊळबंद मूव्ही बघितलाय का? ह्यामध्ये सुद्धा बघा स्वामी समर्थांचा जो देऊळबंद हा मूव्ही आहे, यामध्ये जे मेन कॅरेक्टर ज्यांनी हे केले म्हणजे गिश्मी महाजनी, हे भलेही ते नास्तिक दाखवले, ते देवाला मानत नसतात, तरीसुद्धा स्वामी समर्थ हे शेवटपर्यंत त्या मूव्हीमध्ये त्यांच्यासोबत असतात। का असतात? तर त्यांचे कर्म चांगले असतात, त्यांनी जो रस्ता निवडलेला असतो तो सरळ मार्गात असतो आणि ते देशासाठी काम करत असतात। यामध्ये स्वामींनी काय सांगितले, तर तुम्ही एक टाईम पारायण करू नका, देवपूजा करू नका, पण आपली कर्म चांगले करा, कारण शेवटी कर्मातच देव आहे। सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे काय, तर अन्नदान करणे। अन्नदानासारखी दुसरी कोणतीच सेवा नाही। यामुळे तर तुम्हाला स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि स्वामी तुम्हाला नक्की प्रसन्न होतील। त्यामुळे प्रत्येकानं शक्य असेल तितके अन्नदान नक्की करावे। एखाद्या गरजवंताला त्याच्या वाईट वेळेत आपल्याला शक्य असेल तितकी मदत करावी, गोरगरिबांना दान करावे। भुकेलेला जेव्हा आपण अन्नदान करतो त्यावेळेला त्याच्या आत्मा आपल्याला नकळत जो आशीर्वाद देऊन जातो, तोच आशीर्वाद आपल्या पुढच्या आयुष्यात खरी संपत्ती आणि खरी कमाई असते। त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला शक्य होईल तितके अन्नदान करावे, शक्य होईल तितकी दुसऱ्यांना मदत करावी, त्यांच्या वाईट काळामध्ये त्यांना मदत करावी। हीच तर खरी स्वामी सेवा आहे आणि हे सर्व स्वामी बघत असतात। तुम्हाला जर स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळवायचा, स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही ह्या सेवासुद्धा नक्की करा। माझं वैयक्तिक मत असं आहे की आपण एक वेळेस देवपूजा जरी नाही केली, स्वामींची पारायणे जरी नाही केली तरीसुद्धा चालेल, पण आपण आपली कर्म चांगली करावीत, कारण शेवटी कर्मातच देव आहे आणि कर्म जर चांगले असेल तरच स्वामी आपल्याला प्रसन्न होतील आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहील। मी असं नाही म्हणत की समोरची व्यक्ती बरोबर असताना आपण चुकीचे असतो, पण आपण स्वामी सेवक आहोत, आपल्यावर स्वामींवर आपला अतूट विश्वास आहे, स्वामींची आपण सेवा करतो, त्यामुळे आपण आपली चांगलीच कर्म करावीत आणि त्यांची कर्म बघायला देव आहेच, कारण वरच्या दरबारी बसलेला चित्रगुप्त सगळ्यांची गुप्तचित्र काढत असतो। हे लक्षात ठेवूनच आपण सर्वांनी आपली कर्म करावीत। थोडक्यात मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, जेव्हा आपण सर्वजण म्हणजे प्रत्येका देवावर कोणत्या ना कोणत्या देवावर श्रद्धा असते, विश्वास असते, आपण त्यांची पारायण करतो, जप करतो, नामस्मरण करतो, त्यांच्या आपला अतूट विश्वास असतो। तसेच आम्ही स्वामी समर्थांचे 11 माळी जप करतो, स्वामी चरित्रातल्या अध्यायांचे पठण करतो। हे सर्व करत असताना आपण दुसऱ्याचे चांगले होईल, दुसऱ्याविषयी प्रेम भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आणि एखाद्या गरजवंताला मदत करायची, भुकेल्याला अन्नदानसुद्धा करायचे। ही सर्व जर आपण चांगली कर्म केली तर देवसुद्धा आपल्यावर जेव्हा संकट येतो तेव्हा स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये कोणालासुद्धा पाठवून आपल्याला मदत करायला पाठवतात। त्यामुळे सर्वांनी आपली कर्म चांगली करा। आपण माणूस आहे, त्यामुळे आपल्याकडून नकळत चुकासुद्धा होतात। नकळत झालेल्या चुका आणि जाणून बुजून केलेली चुका यामध्ये खूप मोठा फरक असतो। त्यामुळे आपल्याकडून जर चुका झाल्या तर त्या चुकातून तुम्ही शिका आणि तुम्ही तुमचे चांगले काम करा। हेच मला तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगायचं आहे। आपले काम जेव्हा चांगले असेल आणि आपण चांगली कर्म करू त्यावेळेला देवसुद्धा आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यासुद्धा शक्य करतील, म्हणजे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतील। त्यामुळे सर्व स्वामी भक्तांनी सर्वांनी आपली कर्म चांगली करा, स्वामींचं नामस्मरण करा, स्वामी चरित्रातल्या 3 अध्याय रोज पठण करा, 11 माळी जप करा, स्वामींची नित्य सेवा करा आणि स्वामींवर अतूट विश्वास ठेवा। हेच तुम्हाला मला ह्या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे। तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट ती मिळणार नाही असं तुम्हाला होणारच नाही, म्हणजे अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतील स्वामी, असं स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे। तर झालेली सेवा ह्या व्हिडिओमध्ये मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे। ह्यामध्ये जर बोलण्यात माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी माफी मागते आणि झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ।